ऐन विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय काकांची वाटचाल पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. त्याचं झालं असं की भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी काका गटाची बैठक झाली. यावेळी सदस्य नोंदणी जोमाने करण्याचे आवाहन संजय काका यांनी केले. त्यामुळे ते घड्याळाची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगत आहे. असं असलं तरी अधिकृतपणे संजय काकांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपकडनं सलग 2 वेळा विजयी झालेल्या संजय काकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आपल्या राजकीय भवितव्यासाठी संजय काकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला. त्यामुळे संजय काकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग 2 पराभवामुळे काका गट बॅकफूटवर गेल्याचं चित्र होतं. तर विधानसभेतील पराभवानंतर दस्तरखुद्द संजय काकांसह त्यांचे पदाधिकारी देखील सक्रिय नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय पाटील कोणती भूमिका घेणार याची चर्चा रंगत होती. अशात कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आणि यानंतरच काका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवात केली. अधिकृतपणे संजय काका पाटील सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी केलेल्या आवाहनानंतर ते पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार का अशी चर्चा जोर धरत होती. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संजय काका पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशी चर्चा त्यामुळेच रंगत आहेत. मात्र या सर्वांमध्ये कार्यकर्ते मात्र गोंधळात आहेत, एवढं नक्की.